बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा 16 फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। शिवजयंतीच्या निमित्तानं पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि यावेळी आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। शहापूरमध्ये शिवजयंती निमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। नाशिकमधून महाराजांचा 9 फूट उंच आणि 6 फूट रुंद असा 71 किलो वजनाचा टाक शहापूरकरांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते या टाकाचं पूजन करण्यात आलं। भारतीय पोस्ट विभागात 21,000 पदांची मेगा भरती होणार आहे। 10वी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात। ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ही भरती होणार आहे। पात्र उमेदवार वेबसाईटवरील अर्ज करू शकतात। मुंबईतील राणीची बाग आज पर्यटकांसाठी खुली राहणार आहे। दर बुधवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त ही बाग पर्यटकांसाठी बंद असते। आज 19 फेब्रुवारी निमित्त सुट्टी असल्यानं पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून राणीची बाग खुली राहणार आहे, तर उद्या बाग पर्यटकांसाठी बंद असेल। मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते मुलुंड या रेल्वे स्थानकांवर नूतनीकरणाचं काम सुरू आहे, मात्र हे काम धीम्या गतीनं सुरू असल्याचा आरोप खासदार संजय दिना पाटील यांनी केलाय। प्लॅटफॉर्मची रुंदी कमी झाल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी संजय दिना पाटील यांनी केली आहे। यूट्यूबवरील अश्लील कंटेंटवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला नोटीस पाठवली आहे। अश्लील कंटेंट संदर्भात नियमन करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलंय। यूट्यूबर रणवीर अलाहाबादी याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय। आमदार रोहित पाटील यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। तासगाव कवठे महांकाळमधील सिंचन योजनांच्या कामांबाबत त्यांनी आढावा घेतला। तसंच उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही रोहित पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या नवी मुंबईतील नगरसेवकांनी घरवापसी केली आहे। तुतारी हातात घेणारे सर्व 30 नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये गेलेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। संतोष देशमुख खून प्रकरणावरून जरांगे पाटलांनी सरकारला सवाल केलाय। एक आरोपी पकडायला तुम्हाला 2 महिने कसे काय लागतात असा सवाल जरांगेंकडून करण्यात आला। आरोपी आणि पोलीस यांची मिलीभगत असल्याचा आरोपही जरांगेंनी केला। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हिंगोली दौऱ्यावर आहेत। आजेगावमधील उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एका सेवकाची नियुक्ती करणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे। माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती, मात्र त्यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मंगळवारी प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना थेट मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं। सांगलीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे। आमदार रोहित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा दिला। तसंच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासनही दिलंय। नाशिक महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील अनेक भागातील अतिक्रमण हटवण्यात आली आहेत आणि यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिकमध्ये कोयत्यानं दहशत माजवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। फैज दिवाळी या गावात आरोपी अनेक दिवसांपासून कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवत होता। गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी सचिन ओंभासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महापालिकेचे विद्यमान आयुक्त शीतल तेली यांना अद्याप पोस्टिंग मिळाली नसून धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंभासे यांची सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून वर्णी लागलेली आहे। सोलापुरात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटनेनं आंदोलन केलंय। अक्कलकोटमधील प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून 21 प्रतिनियुक्त्या केल्याचा आरोप यावेळी शिक्षक संघटनेनं केलाय। तसंच गटशिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कुठेही थुंकल्यास त्या बेशिस्त प्रवाशावर रेल्वे प्रशासन कठोर कारवाई करणार आहे। थुंकणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शलच्या धर्तीवर ही कारवाई केली जाणार आहे।
जागतिक विमानतळ सेवा गुणवत्ता सर्वेक्षणाच्या अहवालानुसार पुणे विमानतळाचं स्थान उंचावलेलं आहे। पुणे विमानतळाचे 74व्या स्थानावरून 67व्या स्थानी झेप झाली आहे। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलमध्ये मुळे विस्तार झाला असून त्यामुळे विमान उड्डाण संख्येत वाढ झाली आहे। मुंबईच्या वरळी किल्ल्यावर महापालिकेने 2 कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे। मात्र किल्ल्यावर रोषणाईसाठी लावण्यात आलेले 118 दिवे चोरीला गेले असून उर्वरित दिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत आणि याबाबत लवकरच कार्यवाही करून नवीन दिवे लावले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे।